सपनों में जान होती है, जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. नमस्कार, मी मोनेश्वरी प्रभाकर कारले, मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. या शाळेच्या भिंतींनी आपल्याला फक्त पुस्तकं शिकवली नाही, तर जगाची मूल्य शिकवली. आज इथून बाहेर पडताना तुमची पावलं अडखळत असतील, कारण निरोप देणं आणि घेणं कधीच सोपं नसतं. कधीच सोपं नसतं. 10वीचं वर्ष हे निरोपाचं वर्ष नसतं, तर ते स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्याचं पहिलं पाऊल असतं. हे जग फक्त पाहुण्यावर नाही, तर बुद्धी स्वकर्तृत्वावर चालतं. तुम्ही आता ज्या जगात पाऊल ठेवणार आहात, तिथे तुमची खरी परीक्षा सुरू होणार आहे. आणि या परीक्षेत बद्दल बोलताना मला आज अजय आणि विजय नावाच्या 2 मित्रांची एक गोष्ट सांगावीशी वाटते. तर झाले असे की विजय होता अभ्यासात हुशार, पण अजयचा एकच नाद, विजयच्या पेपरमध्ये डोकवायचं आणि आपलं उत्तर लिहायचं. शाळेच्या परीक्षा कशा बशा पार पडल्या, पण एकदा एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यूची वेळ आली. विजय म्हणाला, आधी मी जातो इंटरव्ह्यू द्यायला, मी प्रश्नांची उत्तरे मोठ्याने सांगतो, जेणेकरून ते तू पाठ करून सांगशील. विजय आतमध्ये जातो. विजयला ते सर पहिला प्रश्न विचारतात, भारताचे पहिले पंतप्रधान कोण? त्यावर तो म्हणतो, पंडित जवाहरलाल नेहरू. त्याचा दुसरा प्रश्न असा असतो की महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? त्यावर तो म्हणतो 1 मे 1960. त्यांचा तिसरा आणि शेवटचा प्रश्न असा असतो की ते विजयला विचारतात, पृथ्वी गोल आहे का? त्यावर विजय फार शहाणपणाने उत्तर देतो, शास्त्रज्ञांचे असे मत आहे, पण शोध अजून लागला नाही. त्यानंतर अजय आतमध्ये जातो. तर ते त्याला पहिला प्रश्न असा विचारतात की तुझे नाव काय? त्यावर अजय आत्मविश्वासाने म्हणतो, पंडित जवाहरलाल नेहरू. ते सर चक्रावले. त्यांना असं वाटले की कदाचित हा घाबरला असेल किंवा कन्फ्यूज झाला असेल. ते सर त्याला दुसरा प्रश्न विचारतात, तुझी जन्मतारीख किती आहे? त्यावर अजय म्हणतो 1 मे 1960. त्या सरांनी डोक्याला हात लावला. अरे बाबा, तू जरा वेडा आहेस का तुला काही कळतच नाही? त्यावर अजय म्हणतो, शास्त्रज्ञांचे असे मत आहे, पण शोध अजून लागला नाही. यातून मला एकच सांगायचं आहे, दुसऱ्याची कॉपी करून आपण परीक्षेत मार्क मिळवू शकतो, पण आयुष्याच्या संकटात आणि आयुष्याच्या परीक्षेत मार्क मिळवणं खूप कठीण असतं. आणि आयुष्याच्या संकटात आणि संधीमध्ये मात्र आपली स्वतःची कृती कामाला येते. जगामध्ये स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर दुसऱ्यांच्या पाऊल ठेवण्यापेक्षा स्वतःचे पाऊल उमटवणे गरजेचे असते. तुमचं उत्तर तुमचं स्वतःचं असू द्या, कारण नक्कल करणारा फक्त फॉलोवर बनतो, पण स्वतःचं उत्तर देणारा लीडर बनतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम असे म्हणतात की ड्रीम इज नॉट दॅट विच यू सी स्लीपिंग, इट इज समथिंग दॅट डज नॉट लेट यू स्लीप. स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपेत बघता, स्वप्न तर ते आहे जे तुम्हाला झोपच येऊ देत नाही. आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी गरजेचं असतं ते म्हणजे सातत्य. वज्रासारख्या कठीण दगडाला सुद्धा एका पाण्याच्या थेंबामुळे भेग पडतो, कारण त्या दगडावर पाण्याचा थेंब सातत्याने त्याच्यावर पडत असतो. ताकद त्या थेंबात नाही, ताकद आहे त्याच्या सातत्यात. आपल्याला हरण्याची भीती असते म्हणून आपल्याला जिंकण्यात मजा वाटते. अपयश नको असतं म्हणून आपल्याला यश हवं असतं. नापास हा शब्दच नसता तर पास या शब्दाला अर्थच नसता. अपयश बसवायला जड असतं म्हणून आपल्याला यश हवं असतं. पण फेल्युअर इज नॉट ऑपोजिट टू सक्सेस. इट इज पार्ट ऑफ सक्सेस. आयुष्यात इतकं यश मिळवा की तुमच्या आई वडिलांना तुमच्याबद्दल सांगताना अभिमानाने ऐकणाऱ्याला हेवा वाटला पाहिजे. आयुष्याच्या या वाट्यावरती तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमच्या आई वडिलांची ओळख तुमच्या नावाने होत नाही. शेवटी मला इतकंच म्हणावंसं वाटतं, तुमचं भविष्य नशिबाच्या रेषांमध्ये नाही तर तुमच्या कष्टाच्या घामामध्ये दडलेलं आहे. स्वतःला असं घडवा की तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यातील आनंद अश्रू हे तुमच्या यशाची सर्वात मोठी पुरावा असतील. आयुष्याच्या या रिंगणात फक्त खेळाडू नका बनू, तर असे विजेते बना की ज्यांच्यासाठी हे स्वतः जग उभं राहून कर्तृत्व गाजवेल. लक्ष
लक्षात ठेवा तुम्ही उद्याचे सूर्य आहात. लक्षात ठेवा तुम्ही उद्याचे सूर्य आहात आणि सूर्याला उगवण्यापासून अडवणारी जगात अशी कोणतीच भिंत नाही. अशी जगात कोणतीच भिंत नाही. उठा, झेप घ्या, कारण हे क्षितिज आता तुमची वाट पाहते. उठा, झेप घ्या, कारण हे क्षितिज आता तुमची वाट पाहते. तुम्हाला आता याच्यामध्ये उंच उडायचं आहे. ऑल द बेस्ट तुमच्या पुढल्या प्रवासासाठी आणि थँक्यू.